मित्रांनो, श्री गुरुदेव. पुन्हा एकदा आजच्या दिवसाची सुरुवात झाली. सकाळी सकाळी ऊन पडलाय थोडा थोडा. सकाळी जास्त पाऊस होता आणि आता ऊन पडलाय. तर मित्रांनो, आज आपण काय करणार आहे आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणारच आहे. आणि आता मी आलो आहे इकडं, आमच्या गावचा दवाखाना आहे. तर मी आलो आहे इकडं फिरत. तर बघूया आज आपण काय करणार आहे, कुठे जाणार आहे. सकाळी कवळं ऊन एकदम मस्त वाटतं. वातावरण पण सकाळचं एकदम फ्रेश वातावरण असतं सकाळी. आणि तुम्ही कुठं नाही हे पण कमेंटमध्ये सांगा, मला पण कळायला पाहिजे. आपले ऑडियन्स कुठनं आपले व्हिडिओ बघतात. मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये काही कमी राहत असेल व्हिडिओ बनवताना तर मला कमेंटमध्ये सांगत जा, कारण मी व्हिडिओ बनवताना त्यामध्ये सुधारणा करू शकेल आणि तुमच्यापर्यंत चांगले व्हिडिओ येतील. आणि गावाकडचं जीवन तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा कमेंटमध्ये. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आम्ही गावातली लोक जगणारे. तर चला बघूया आता पुढं आपण काय करणार आहे. मित्रांनो, आपण आलो आहे आता कामाला. हे बघा, दुसरी बांधणी चालू आहे. आज दुसऱ्या ठिकाणी आलो आहे, अजून बाकी पोरं यायचे बाकी आहे. तर आम्ही आता लागलो आहे बांधायला. तर संपूर्ण व्हिडिओ संध्याकाळपर्यंत पाहत राहा. कसा होतो चॅनल लाईक सबस्क्राईब करून घ्या. आणि आपला व्हिडिओ आजचा कसा होतो मोदक करून चालू आहे त्यांचा. आज जेवढी गँग आहे आज आम्हाला बांधायला, रात्री गणपती बाप्पाचे मोदक आणले होते. तर कोण किती खाऊन गेला तर त्यांच्या हातात सकाळी चाललंय भांडणं म्हणजे मजाकवारी भांडणं आहे. पोरांनी गणपती बसवलाय गँगने. तर त्यांनी रात्री मोदक आणले असते. कसा झाला किती खाऊन गेला कोणाला भेटलेच नाही, त्याच्यावरून मित्रांनो, आज पूर्ण डोंगर मोकळे झालेत. इकडं पोरं बसलेत, आता जेवण झालेत. थोड्या वेळ आता झाडाखाली बसलेत. आणि आता आम्हाला लगेच मी बांधायला लागणार आहे. ते बघा इकडं आता दुसरी बांधणी चालू आहे. तर आज आपण दुसऱ्या ठिकाणी आलो आहे कामाला. आणि इकडं मित्रांनो, दुपारची सुट्टी झाली आणि आमचे जेवण पण झाले. तर आता बाकी पोरं इकडं पाठीमागे झाडाखाली बसलेत. आणि आज वातावरण सकाळी होता पावसाचा, पण आता पूर्ण मोकळा झाला आहे. माझ्या पाठीमागे बघा, हे बघा पूर्ण डोंगर मोकळे नॉर्मल धुक्का आहे. तर आज आपण दुसऱ्या ठिकाणी आलो होतो. आमची गाणी इकडं पबजी खेळू राहिले, दुपारची पबजी. ब्लॉगिंग चालू आहे ना भाऊ, लाईक कर म्हण ना. लाईक करा, शेअर करा. बळजबरी सांगा लागत त्यांना, लाईक करायला सांगा. असं जेवण झाले त्यांचे आणि आता पबजीवर भिडलेत सगळे. सकाळी मोदक करून भांडण केला ते ना, कारण गणपती बाप्पा बसलेत. संध्याकाळचे कोणी पण प्रसादाला मोदक आणतात. आता थोड्या वेळ पबजी खेळतील आणि परत आम्ही बांधायला लागू. काल मी दोघंच होतो तिकडे, ते काका आज नाही आले. पण आज मी पोरांबरोबर आलो आहे. शाळेत पण जातात आणि सुट्टीच्या दिवशी टोमॅटो बांधायला पण येतात. तर चला अजून भेटूया आता. मित्रांनो, हे बघा परत टमाट्या बांधून राहिल्यात. मी सगळ्यात मागं राहून गेलो व्हिडिओच्या नादात. किती पुढे निघून गेले सगळेजण. सांगून आणले ना वाढलं पाहू पुढे राजा कोणत्या पहिले साधा व्हिडिओ काढायचा अर्धा एक आला.
किती हाडसा ना रे माय वरचा खाली आता किती कोणी सार्वजनिक अत्याचार झाला येडाय 2-2 टाकतील 3-3 टाकतील मग येतडाय मित्रांचा आलाय चहा प्यायला बिस्किट पण आलं पा बिस्किट किती हे बघा आमच्या मालकाने आणलाय चहा बघा मालकाने चहा आणलाय गँग सगळे आता चहा प्यायला बसली आहे बिस्किट पण आणलेत ते बघा बिस्किट किती बाबा घेऊन टाका रे चला चहा पिऊया ना तर मला नाही ठेवणार ते मित्रांनो पोरा बसलेत चहा झाला एवढा चहा पिला डिंगा नाही केला ते ना हा बा इकडं इकडं गँग बसली बसले रे बसले पबजी चालू त्याला बसू नाही तर जेवायला बसू लगेच त्यांचा पबजी चालू होऊन जातो मित्रांनो त्या बघ तर अशा प्रकारे मित्रांनो पोरं कामाला येतात काम करतात मजा पण मारतात मस्त आणि शाळेत पण जातात कोणी कॉलेजला जातो कोणी शाळेत जातो पण सुट्टीच्या दिवशी येत असतात कामाला तर बघा आता त्यांचा चहा झाला आहे बिस्किट झालं तर चांगला नाश्ता झाला आहे त्यांचा तर चला आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या आता आपण लागूया परत बांधायला सुट्टी झाली परत बघा निघाले आता तर सुट्टी झाली आता गँग निघाले आता घरी आता वाजले 6 दिवस पण पुन्हा आता गेलाय तर चला आता आपण निघालो घरी तर मित्रांनो आपली आता सुट्टी झाली आहे गँग गेली पुढं ते बघा चला आता आम्ही निघालो घरी तर आमचा आज सारा दिवस असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये पण नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट नक्की करा बघा चला आता आपण हातपाय धुवू लगेच आम्ही निघणार आहे संध्याकाळचा टाइम झालाय सुट्टी पण झाली आता निघालोय घरी पाय धुवून घेतले आता आणि ऊन बघा ना कवळं ऊन आहे किती मस्त आहे तर चला आता पोरं गेलेत पुढं निघून मी राहिलो मागेच जाणार नाही ते आपल्याला सोडून पण मग ते पुढं हातपाय धुवत असतील इकडे धुवून घेतले पाठीमागे टाकीवरती आहे आणि मित्रांनो नवीन ठिकाणी व्हिडिओ काढायला थोडा प्रॉब्लेम येऊन जातो कारण त्यांना माहिती नाही यूट्यूबसाठी लागतो ब्लॉगर आमच्याकडे जास्त प्रसिद्ध नाही त्याच्यामुळं